हॅलो स्टुडंट्स, आज आपण जॉमेट्री मधला फर्स्ट लेसन स्टार्ट करतोय. त्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. तर सुरुवातीला जो काही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 1 वरती जो पार्ट आहे, थोडंसं जॉमेट्री हा वर्ड काय आहे, त्याचं मीनिंग काय वगैरे या संदर्भात ती माहिती आहे तुम्ही स्वतःहून वाचून काढायचं. मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. जिओमेट्री हा जो शब्द आहे त्यामध्ये दोन वर्ड्स आहेत. एक जिओ, जीईओ, जिओ, आणि दुसरा आहे तो मेट्री, METRY. जिओ मीन्स अर्थ, अर्थ, लँड, जमीन, आणि मेट्री मीन्स मेजरमेंट. मेट्रीचा अर्थ मेजरमेंट. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये इन द सेन्स ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणतो की आपण आपल्या मॅथमॅटिक्स वरती ग्रीक्स, बॅबिलॉनियन्स, इजिप्शियन्स या लोकांच्या अभ्यासाचा फार मोठा प्रभाव आहे आपल्या जॉमेट्रीवरती आहे, किंवा आपल्या ओव्हरऑल मॅथमॅटिक्स या सब्जेक्टवरती आहे. इव्हन सायन्स सुद्धा. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की पिरॅमिड्स वगैरे त्यामध्ये त्याची डेड बॉडी प्रिझर्व करून ठेवत होते. त्या अर्थी त्यांना केमिस्ट्री खूप चांगलं येत असलं पाहिजे, त्यांचं सायन्स खूप चांगलं असलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना ते कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स आणि हाऊ टू प्रिझर्व द बॉडी या गोष्टी जमल्या नसत्या. ते जे शेप्स आहेत त्यांचं प्रॉपर कन्स्ट्रक्शन जे आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर एखाद्या बरोबर ठिकाणी अजिबात हवा किंवा त्याला काही असं त्या डेड बॉडीला लागणार नाही अशी जागा ती लोकेट करायची, याला मॅथमॅटिक्सचा अभ्यास चांगला लागतो. म्हणजे जिओमेट्रीचा अभ्यास स्पेशली चांगला लागतो. तो पिरॅमिडचा जर शेप वगैरे जर तुम्ही पाहिला तर तिथं आहेत बघा, त्या पहिल्या चित्रामध्ये काढून दाखवलं बघा ते. तर याला जिओमेट्रीचा अभ्यास फार चांगला पाहिजे. आणि त्यावेळेस तो सुरुवातीला अगदी एन्शंट काळामध्ये हा अभ्यास ऍक्च्युली जमिनीवरती सगळं रेखाटून, म्हणजे लाईन्स वगैरे ड्रॉ करून किंवा कन्स्ट्रक्शन करताना तो स्क्वेअर, रेक्टँगल आधी तिथं ड्रॉ केला जायचा आणि मग कन्स्ट्रक्शन केलं जायचं. म्हणून ते जिओमेट्री, मेजरमेंट ऑन अर्थ अशा अर्थाने ती टर्म करायची. अगदी पूर्वी राईट अँगल ट्रायंगल ज्यावेळी तुम्हाला एखादा बांधकाम करत असताना 90 डिग्रीमध्ये कन्स्ट्रक्शन करावं लागतं की नाही, तर ते पायथागोरन ट्रिपलेटचा वापर करायचे. 3, 4, 5 याचा वापर करून ते राईट अँगल बरोबर ऍडजस्ट केलेलं असायचं. अशा बऱ्याच गोष्टी. तर जिओमेट्री मीन्स, जिओ मीन्स अर्थ, लँड, जमीन, मेट्री मीन्स मेजरमेंट, मोजमाप. याच्यावरून हा शब्द तयार झालाय जिओमेट्री. आता संपूर्ण जिओमेट्रीमध्ये बेसिक काही टर्म्स आहेत. त्या टर्म्स, आणि नंतर आपण थोडं पुढे जाऊन आपण युक्लिड हा जो ग्रेट मॅथमॅटिशियन होता याच्याशी रिलेटेड यानं लिहिलेले काही ॲक्सियम्स किंवा काही पोस्ट्युलेट्स, आता याचा अर्थ आपण नंतर पाहू सगळे, तर ते आपण पाहणार आहोत. युक्लिड इज नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न जिओमेट्री. म्हणजे आपण जी जिओमेट्री शिकतो, आपण ऍक्च्युअली अर्थ किंवा जमिनीवरती आपण शिकत नाही. म्हणजे मेजरमेंट जमिनीवरती आपण करत नाही, आपण आपल्या नोटबुकमध्ये किंवा प्लेनमध्ये ते ड्रॉ करतो. आणि हे सगळे जे आहे नोटबुकमध्ये ड्रॉ करणं किंवा ही जी कन्सेप्ट आहे ही युक्लिड नावाच्या मॅथमॅटिशियनने आणली. अँड दॅट्स वाय ही इज नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न जिओमेट्री. त्याला फादर ऑफ मॉडर्न जिओमेट्री असं युक्लिडला म्हणतात. त्यानं काही पहिल्यांदा असे काही स्टेटमेंट्स मांडले की हे ट्रू आहेत असं समजून पुढे जायचं. कारण जिओमेट्रीमध्ये काय असतं माहिती का, प्रत्येक गोष्टीला, आता तुम्हाला ते जाणवेल हळूहळू की प्रत्येक ही स्टेप कुठनं आली, कशी आली, त्याला रिझन काय. तर हे प्रत्येक स्टेपला असं तुम्हाला जस्टिफिकेशन द्यावं लागतं, एस्पेशली प्रूफ वगैरे देत असताना. मग हे जर का तुम्हाला पुढे जाऊन प्रूफ वगैरे द्यायचं असतील तर त्यानं काही एक ठराविक स्टेटमेंट्स पहिल्यांदा त्यानं मांडले किंवा लिहिले, ज्याला आपण ॲक्सियम्स किंवा पॉस्ट्युलेट्स असे टर्म्स आहेत. एक साधं एक्झाम्पल देतो की त्यांना असं सांगितलं की गिव्हन अ पॉइंट, एक पॉइंट जर तुम्हाला दिला असेल तर त्यातून किती लाईन्स पास होतात, तर त्या पॉइंटमधून इनफायनाईट लाईन्स पास होतात असं युक्लिडचं म्हणणं. मग त्याला चॅलेंज करायला द्यायचं नाही, कसं इन्फायनाईट पास होतात मोजून दाखवा बरं किंवा काय नाही. एका पॉइंटमधनं इनफायनाईट लाईन्स पास होतात म्हणल्यावर होतात.
असं पुढे गेलात तर तुम्हाला जॉमेट्रीचा अभ्यास पुढे करता येईल. तर आपण पहिल्यांदाच बेसिक टर्म्स इन जॉमेट्री 3 गोष्टी आहेत. पेज नंबर 1 वरती अगदी बॉटमला दिले बघा, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. त्यामध्ये पॉइंट आहे का, मिळालं का बघा. पेज नंबर 1 बॉटमला बघा, पॉइंट, लाईन आणि प्लेन अशा पार्ट दिलेले. हे शब्द तुम्हाला सारखे जॉमेट्री मध्ये लागणार आहेत. पहिली टर्म आपण म्हणतो पॉइंट म्हणजे काय. पॉइंट, अ व्हेरी स्मॉल डॉट, a very small dot made by a fine instrument, made by a fine म्हणजे अगदी बारीक अशा इन्स्ट्रुमेंट. ते पेन असेल, पेन्सिल असेल, माझा मार्कर असेल, यानं केलेलं एकदम स्मॉल डॉट त्याला पॉइंट असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढची टर्म येते ती म्हणजे लाईन. लाईन हा इनफायनाइट पॉइंटचा सेट आहे. लाईन वरती इनफायनाइट पॉइंट्स असतात. दोन्ही डिरेक्शन मध्ये एंडलेस असते. एंडलेस म्हणजे कधीही संपत नाही. अशा इनफायनाइट पॉइंटच्या सेटला लाईन असं म्हणतात. अशा इनफायनाइट पॉइंटचा जो सेट आहे त्याला लाईन असं म्हणायचं. लाईनला लेंथ नसते बरं का, लाईनला लेंथ नसते. लाईनवरचे कोणतेही 2 पॉइंट जर तुम्ही घेतले, 2 पॉइंट, तर त्याला लाईन ए बी असं वाचलं जातं. काही वेळा नुसतं सिंगल लेटर लाईन एल असं पण म्हटलं जातं. तर लाईन म्हणजे काय, तर लाईन इन द सेन्स स्ट्रेट लाईन बरं का, स्ट्रेट लाईन. लाईन इज अ सेट ऑफ इनफायनाइट पॉइंट्स एंडलेस ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला इनफायनाइटली एक्सटेंड होत राहते लाईन, दोन्ही बाजूला, म्हणून त्याला दोन्ही बाजूला एरोहेड असेल. तिसरी जी टर्म आहे त्याला प्लेन असं म्हणलेलं आहे. तुम्ही प्लेन, प्लेनचा अर्थ फ्लॅट सरफेस, त्याला प्लेन असं म्हणतात. म्हणजे जॉमेट्रीचा अभ्यास करण्यासाठी प्लेन हे फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे, लक्षात ठेवा. प्लेन, मग नंतर मग ते पुढे प्लेन्स वाढून 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल फिगर वगैरे या कन्सेप्ट सगळ्या प्लेनशी रिलेटेड असतात. आता आपण 2D सिस्टीम 2 डायमेन्शन्स वाले आपण हे बघत असतो, ज्याला 2 डायमेन्शन्स असतात. उदाहरणार्थ एखादा रेक्टँगल काढला तर लेंथ आणि ब्रेड्थ असं त्याला डायमेन्शन आहे. त्या रेक्टँगलला काही हाईट वगैरे असते का, नाही. मग हाईट आली की तो पॅरलेलोपिपेड किंवा आपण ज्याला रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड असं म्हणतो, त्याला क्युबॉइड देखील म्हणतो. मग ते तिसरी डायमेन्शन हाईट, तो भाग पुढे येणार आपल्याला. आता आपण प्लेन, फ्लॅट सरफेस which extends infinitely in all the directions is called a plane in geometry. फ्लॅट सरफेस जो चारही डिरेक्शन मध्ये इनफायनाइटली एक्सटेंड होतो, अशा फ्लॅट सरफेसला प्लेन असं म्हणायचं. आणि हे प्लेन जे आहे ते प्रत्येक, तुम्ही जो अभ्यास करणारा प्रत्येक स्टुडंट नुसार, प्रत्येक व्यक्तीनुसार ते बदलत राहतो. उदाहरणार्थ माझ्यासाठी हा बोर्ड हे प्लेन आहे, लक्षात ठेवा. तुमच्याकरता तुम्ही जी वही वापरता जॉमेट्री करता, ते वही म्हणजे तुमच्याकरता ते प्लेन आहे, लक्षात ठेवा. काही जण पाटी वापरत असतील तर ते पाटी हे प्लेन आहे त्यांच्याकरता. आपण घरात खाली फरशीवर बसतो, हे फरशी म्हणजे देखील प्लेन आहे, लक्षात ठेवा. किंवा वरच्या बाजूला आपलं फ्लॅट सरफेस छत असतं बघा, म्हणजे वरच्या घराचा स्लॅब असतो, तो स्लॅब म्हणजे देखील प्लेन आहे, लक्षात ठेवा. फ्लॅट सरफेस म्हणजे प्लेन. टेबल असतं, आपण अभ्यासाला बसतो ते टेबल, त्याचा वरचा सरफेस ते देखील प्लेन आहे, लक्षात ठेवा. तर अशा 3 गोष्टी आपल्याला जॉमेट्रीत सतत लागतात. पॉइंट, a very small dot made by a fine instrument is called a point. Line is a set of infinite points which extends in both the directions infinitely. Plane, a flat surface which extends infinitely in all the directions is called a plane. या झाल्या आपल्या 3 बेसिक कन्सेप्ट्स. आता पुढे जाऊन तुम्हाला नेक्स्ट सेकंड पेज वरती, पेज नंबर 2, तिथं तुम्हाला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स अशी एक सोपी कन्सेप्ट आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. एखादी नंबर लाईन काढलेली असते, नंबर लाईन, आणि
त्या नंबर लाईन मधून तुम्हाला डिस्टन्स कसं मेजर करायचं हे तुम्हाला त्यामध्ये त्यांना शिकवायचं असतं. आता मी तिथलंच सांगतो. बघा टेक्स्टबुक मध्ये लक्ष द्या. एक नंबर लाईन दिसली तुम्हाला फिगर 1.1 अगदी वरती बघा पेज नंबर 2 मध्ये 0 1 2 3 4 5 इन्फायनाइट इकडे डाव्या साईडला -1 -2 -3 -4. ठीक आहे. आता मला सांगा ई अल्फाबेट आहे ई, त्याच्या खाली काय लिहिले सांगा नंबर 3. मग ते कसं म्हणायचं बघा. त्या फिगरकडे बघा म्हणजे तुम्हाला कळेल. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 3 असं म्हणायचं. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 3. आता जसं डी कडे बघा, डी पॉइंट बघा. आता मी ओरली सांगणार आहे. डी चा कोऑर्डिनेट 1 आहे 1. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज 1. ओ चा कोऑर्डिनेट काय बघा, ओ चा कोऑर्डिनेट आहे 0. सी चा कोऑर्डिनेट आहे -2. बी चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि ए पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे -5. आता समजा तुम्हाला त्यातल्या कोणत्याही 2 पॉइंट्स मध्ये डिस्टन्स पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिस्टन्स समजा तुम्हाला बीई हे डिस्टन्स तुम्हाला पाहिजे. डिस्टन्स बीई बघा, डिस्टन्स काय पाहिजे आपल्याला, बीई पाहिजे. डिस्टन्स बीई. डिस्टन्स लिहित असताना एक ज्या 2 पॉइंट्स मध्ये डिस्टन्स पाहिजे त्यांच्या मध्ये इथं कॉमा द्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. डिस्टन्स बी किती आहे तुम्हाला विचारले तर काय करायचं. डिस्टन्स बी विचारला असेल तर बघा इथे जे 2 पॉइंट्स आहेत म्हणजे बी आणि ई, तर दोघांचेही पहिल्यांदा कोऑर्डिनेट्स लिहून काढायचे. सुरुवात अशी करायची. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज इक्वल टू, आता बघून सांगा नंबर लाईन वर त्या बी पॉइंटचा कोऑर्डिनेट किती आहे -3. पुन्हा लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आपला पुढचा कुठला आहे सांगा ई. जरा बघा बरं ई चा कोऑर्डिनेट काय अगदी कडेला बघा 3 आहे. मग या दोघांमध्ये मोठा कोण आणि लहान कोण तुम्हाला कळलं पाहिजे. साहजिक आहे पॉझिटिव्ह नंबर असेल तो मोठा आणि मायनस निगेटिव्ह असेल तो नंबर लहान. तर जेव्हा डिस्टन्स तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा डिस्टन्स जेव्हा विचारला असेल तेव्हा लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट करायचं. मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा. लार्जेस्ट कोऑर्डिनेट 3 मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट -3. लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट करायचं. मग आता 3 ऍज इट इज मायनस मायनस प्लस 3 3 प्लस 3 6. हे झालं डिस्टन्स बीई. या 2 पॉइंट्स मध्ये डिस्टन्स किती आहे ते 6 युनिट्स आहे. अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही 2 पॉइंट्स मध्ये डिस्टन्स काढायचं. अगदी सोपी कन्सेप्ट आहे. ज्या 2 पॉइंट्सचे डिस्टन्स तुम्हाला पाहिजे त्या दोन्ही पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स आधी लिहून घ्यायचे. कोऑर्डिनेट्स इथे मी तुम्हाला कोऑर्डिनेट काय असतं सांगितलं आहे. डिस्टन्स विचारला असेल तर लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट आणि ते सॉल्व्ह केलं की तुम्हाला जे काय असेल ते डिस्टन्स 6 युनिट्स इतकं डिस्टन्स तुम्हाला मिळेल. 6 युनिट्स असं म्हणलं तरी चालेल. पण आपल्याला मीटर सेंटीमीटर आता काही माहित नाही ना, त्यामुळे त्याला युनिट्स असं डिस्टन्स आहे. लक्षात आलं तुम्हाला. आता आणखी एक लक्षात ठेवा. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. म्हणजे 2 पॉइंट्स मध्ये डिस्टन्स -5 आले असं कधीही होत नाही. ओके. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज बिटवीननेस. पुढची ह्याच्या डिस्टन्सशी रिलेटेड आहे. बिटवीननेस म्हणजे त्यासाठी आधी आपण कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय बघूया. कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, मग आपण बिटवीननेस हा या पार्ट कडे जाऊ. तर when more than 2 points lie on a straight line, when more than 2 points, more than 2 का त्याला कारण आहे ते पहिले डेफिनेशन आहे खाली. when more than 2 points lie on a straight line then these points are known as collinear points. when more than 2 points lie on a straight line these points are known as collinear points. या पॉइंट्सना काय म्हणायचं, कोलिनियर असं म्हणायचं. आता मोर दॅन 2 का, तर त्याचं कारण सांगतो. समजा तुम्ही या प्लेन मध्ये म्हणजे तुमच्या वहीमध्ये
कुठेही जर फक्त 2 पॉइंट्स घेतले, 2 असं 2, आणि एखादी स्केल घेतली, स्केल पट्टी, कशी काय असणार तुम्हाला, त्याला स्केल लावून तुम्ही त्यातून एक लाईन ड्रॉ करू शकता की नाही सांगा. समजा 2 पॉइंट्स असे जरी घेतले तरी स्केल लावून त्यातनं तुम्ही एक लाईन ड्रॉ करू शकता की नाही सांगा. म्हणजे 2 पॉइंट्स हे कायम एका लाईनवरच असतात. हा 2 पेक्षा जास्त, आता 1 2 3 पॉइंट्स, आता हे एका लाईनवर आहेत का सांगा, सगळे एका लाईनवर आहेत का, नाही. बघा A B आणि C असे 3 पॉइंट्स मी इथे घेतले, हे सगळे एका लाईनवर आहेत का, नाही. हे नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. काय आहेत, नॉन कोलिनियर. मग आपल्याला जर पॉइंट्स कोलिनियर पाहिजे असतील तर मोर दॅन 2 पेक्षा जास्त पॉइंट्स जर एका लाईनवर असतील तर त्यांना कोलिनियर पॉइंट्स असं म्हणायचं. आता आपण बिटवीननेस हा जो पार्ट पाहणार आहोत, बिटवीननेस, तो असा आहे, जर 3 पॉइंट्स कोलिनियर असतील, 3 पॉइंट्स आणि ते एका स्ट्रेट लाईन मध्ये A, B आणि C असे असतील, these 3 points are collinear, आणि त्याच्या सोबत अशी कंडिशन देतात A dash B dash C, म्हणजे याचा अर्थ B lies between A and C, B lies between A and C, यालाच बिटवीननेस म्हणतात. B lies between A and C. समजा आता देखील बघा इथं ABC, हे ABC तिन्ही पॉइंट्स कोलिनियरच आहेत आता देखील, पण इथं मात्र हे बघा A dash C dash B आहे. A dash C dash B, it means C lies between A and B. बिटवीननेस जो आहे तो पार्ट ह्याच्यावर ठरतो बघा, याच्यावर, आणि कोलिनियर आहे हे एका लाईन वरती कळतो तुम्हाला. आता या वरच्या केसमध्ये डिस्टन्स AC म्हणजे डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC एवढं असतं. कसं लिहितात बघा इथं, हे बघा तिथं बघा, आणि डिस्टन्स AC इज इक्वल टू A to C डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. हा पहिला पार्ट. आता या केसमध्ये सांगा डिस्टन्स AB इक्वल्स डिस्टन्स, फिगर कळलं का, हे या इथं डिस्टन्स AB इक्वल्स डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB असं त्याला म्हणायचं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा त्यातला हा पार्ट आहे, लक्षात ठेवा. हा यानुसार तुम्हाला त्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स कोणाकोणाची ऍडिशन आहे हे तुम्हाला कळू शकतं. काही वेळेला डिफरन्स पण असतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला समजा की डिस्टन्स AC 10 युनिट्स आहे असं सांगितलं आणि डिस्टन्स AB 7 असेल तर राहिलेलं डिस्टन्स किती असेल, सरळ 10 - 7 म्हणजे 3 असेल ना ते डिस्टन्स. असं मायनस प्लस दोन्ही तुम्हाला करून ह्याच्यात कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. ह्याला म्हणायचं बिटवीननेस. काय म्हणायचं याला, बिटवीननेस. कुठे आहे सापडलं का तुम्हाला, पेज नंबर 3 वरती वरच्या बाजूला दिले बघा, बिटवीननेस नावाची कन्सेप्ट आहे. सापडली सगळ्यांना बिटवीननेस, ठीक. आता मग याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 1.1. ओके, बोर्ड रब करून मी तुम्हाला आता दाखवतो. ओके, नाउ प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन, एक नंबर लाईन दिली आहे तेवढी बघून घ्या. नंबर लाईन, त्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा O असतो, आधी O, मग राईट साईडला ABCDE, लेफ्ट साईडला HJKPQ असे अल्फाबेट्स आहेत आणि त्यांच्या खाली जे असतील ते नंबर्स आहेत. ओके, आणि त्या क्वेश्चन मध्ये टोटल तुम्हाला 8 डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. टोटल 8 डिस्टन्सेस. त्यातलं मी कोणतंही तुम्हाला एखाद दुसरं मी तुम्हाला त्यातलं करून दाखवतो. समजा त्यातलं मी तुम्हाला ज्याच्यामध्ये PQ असे दोन्ही ना डिस्टन्स पहिलं बघूया. चला, एक पहिलं आणि दुसरं एकदम शेवटचं असे दोनच करू. हा, फर्स्ट आणि एकदम लास्ट, बाकी स्वतः तुम्ही करायचे. पहिला क्वेश्चन आहे आपला, डिस्टन्स BE विचारले तुम्हाला, बरोबर आहे, डिस्टन्स BE. मग पहिल्यांदा पॉइंट B चा कोऑर्डिनेट काय तो हे विचारलेलं आहे तुम्हाला. हे फर्स्ट नंबर. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B सांगा.
कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी त्या फिगर मध्ये किती आहे बघा 2 आहे. मग तसंच लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज इक्वल टू सांगा ई चा कोऑर्डिनेट किती आहे त्या फिगर मध्ये बघा ई चा 5 आहे 5. आपल्याला डिस्टन्स बीई पाहिजे. देयरफॉर डिस्टन्स बीई इक्वल्स आता या दोघांमध्ये मोठं कोण आहे सांगा 5. त्यातून मायनस करा स्मॉलर 2 म्हणजे 3 युनिट्स. ओके. आता डिस्टन्स क्यूबी बघा शेवटचा आहे त्यातला लास्ट 8 क्वेश्चन. डिस्टन्स क्यूबी विचारले. मग पहिल्यांदा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू. चला काय सांगा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू फिगर मध्ये बघून सांगा क्यू चे कोऑर्डिनेट -5 आहे. बी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. आता बी चा कोऑर्डिनेट आपण पाहिला होता मगाशी 2 आहे बघा 2. आपल्याला डिस्टन्स क्यूबी पाहिजे. डिस्टन्स क्यूबी इक्वल्स सांगा या दोघांमध्ये मोठं कोण सांगा 2 मोठा. त्यातून मायनस करा स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट म्हणजे -5 म्हणजे 2 + 5 7 युनिट्स. हे त्याचं फायनल. लक्षात आलं. या प्रकारे आपल्याला क्वेश्चन 1 सॉल्व्ह करायचं. आता क्वेश्चन 2 मध्ये साइडलाच आहे बघा त्याच्या खाली क्वेश्चन 2 बघा. इफ द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज x म्हणजे ए पॉइंटचा कोऑर्डिनेट x आहे आणि बी चा कोऑर्डिनेट y आहे तर डिस्टन्स ए बी किती असं विचारलंय. आणि याच्यात पण 6 पुन्हा क्वेश्चन्स आहेत. याच्यात टोटल काय आहेत सांगा 6 क्वेश्चन्स आहेत. त्यातला मी एखादा करणार आहे त्यातला 4th करणार आहे 4th. सांगा x इक्वल्स किती दिले तुम्हाला -4. y इक्वल्स किती दिले -5. आता x काय आहे y काय आहे हे वरच्या लाईन मध्ये सांगितले. सांगा इफ द कोऑर्डिनेट ऑफ a इज x अँड दॅट ऑफ b म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ b इज y. मग डिस्टन्स ए बी काय असं विचारलंय. मग असं लिहायचं बघा कोऑर्डिनेट ऑफ ए किंवा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए म्हटलं तरी चालतं. पॉइंट ए इज इक्वल टू सांगा x म्हणजेच -4 आहे. सेम हाच टाइप आहे फक्त x y च्या फॉर्म मध्ये आहे. आणि x म्हणजे काय वरती सांगितले कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. मग तसंच कोऑर्डिनेट ऑफ b म्हणजे त्यांनी y म्हणून सांगितले. y म्हणजे किती आहे -5. आणि आपल्याला विचारले त्यांनी डिस्टन्स ए बी काय आहे. आता या दोघांमध्ये मोठे कोण -4 आणि -5 ह्यांच्यात मोठे कोण तर -4 मोठे. म्हणजे मोठ्यातून काय करायचं लहान मायनस करायचं. लहान कोण आहे -5. लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट म्हणजे -4 - +5. डिफरंट साइन्स आहेत. 5 मधून 4 गेले 1 म्हणजे डिस्टन्स ए बी किती आलं सांगा इथं 1 युनिट आलं. या प्रकारे तुम्हाला उरलेले जे काही 4-5 क्वेश्चन्स आहेत ते स्वतः सोडवता येतील. हे एकदम सोपं आहे म्हणून मी तुम्हाला स्वतःला करायला लावणार. ओके. जिथं थोडंसं अवघड येईल तिथं मी करणारच पण हे सोपे आहेत ते तुम्ही स्वतः करू शकता. नाव क्वेश्चन नंबर 3 व्यवस्थित लक्ष द्या या क्वेश्चनकडे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. त्यांनी खाली तुम्हाला 5-6 क्वेश्चन दिलेत आणि त्यात विचारले की स्टेट विच पॉइंट इज बिटवीन द अदर टू. कोणता पॉइंट इतर दोघांच्या मध्ये आहे दरम्यान आहे बिटवीन त्या दोघांच्या हे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. आता हे कसं ओळखायचं काय करायचं ह्याला थोडंसं रफ वर्क करावं लागतं बरं अगदी थोडंसं. हा बघा आधी त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घ्यायची. सांगा डिस्टन्स पी आर किती दिले तुम्हाला 7. त्याच्यानंतर डिस्टन्स पी क्यू किती दिलं आपल्याला डिस्टन्स पी क्यू 10 आणि डिस्टन्स क्यू आर किती दिले तुम्हाला 3.
आता ह्या 3 डिस्टन्सेस वरून तुम्हाला ठरवायचं आहे विच पॉइंट लाईज बिटवीन द अदर टू. ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला पी क्यू आर असे 3 अल्फाबेट्स दिसतात. पी क्यू आर 3 पॉइंट्स दिसतात. मग पी क्यू डिस्टन्स आहे, क्यू आर आहे, पी क्यू आहे, असं हे डिस्टन्सेस झाले. पण पॉइंट्स बघितले तर 3च आहेत. पी क्यू आणि आर असे त्या 3 पॉइंट्स आहेत. काय करायचं आहे अगदी सोपा पर्याय. सगळ्यात पहिल्यांदा मोठं डिस्टन्स किती आहे बघायचं. लार्जेस्ट डिस्टन्स म्हणजे या तिघांमधला मोठा नंबर पहिले बघायचा. मोठा नंबर किती आहे सांगा. 10. तो नंबर जरा बाजूला ठेवायचा आणि राहिलेल्या दोघांची ऍडिशन करून बघायची. ऍडिशन ती जर ऍडिशन हे तुमच्या मोठ्या नंबर एवढी जर आली तर ते पॉइंट्स काय असतात, कोलिनियर असतात. आणि मग कोण कोणाच्या मध्ये तुम्हाला नंतर आपोआप कळतं. पहिले कोलिनियर आहेत की नाही आधी ठरवायला शिका. कसं ठरवायचं, लार्जेस्ट डिस्टन्स किती आहे त्यातलं बघायचं. ते डिस्टन्स बाजूला ठेवा. राहिलेल्या 2 डिस्टन्सेसची टोटल करा. ती जर टोटल या मॅक्सिमम डिस्टन्स एवढी आली तर ते सगळे पॉइंट्स तुमचे काय असतात, कोलिनियर असतात. मग पहिल्यांदा तर आता हे लिहायचं कसं सोल्युशन. तर सगळ्यात पहिल्यांदा लार्जेस्ट डिस्टन्स बाजूला घ्यायचं आहे बघा. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10. त्याला वाटलं तर इक्वेशन 1 द्यायचं फर्स्ट. मग राहिलेल्या दोघांची टोटल करायची. म्हणजे कोणाकोणाची, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर यांची टोटल करायची. सांगा पी आर किती आहे 7, क्यू आर किती आहे 3, म्हणजे ही टोटल किती आली 10. त्याला इक्वेशन 2 द्यायचं. हे 10 दोघं सेम आहेत की नाही. देअरफॉर डिस्टन्स पी क्यू हे डिस्टन्स इज इक्वल टू या दोघांची टोटल आहे. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. ह्याच्यावरनं काय ठरलं, हे तर तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत. देअरफॉर पॉइंट्स पी क्यू आर मध्ये कॉमा द्यायचा. आर कोलिनियर, COLLINEAR. हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत सांगा, कोलिनियर. हे पहिले ठरवून घेतलं. मग डाव्या उजव्या साईडला कुठे जागा असेल तिथे एक छोटी फिगर काढायची. एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं नाही, मोजायचं नाही, अंदाजे फिगर काढायची. सांगा सगळ्यात मोठं डिस्टन्स कोण आहे सांगा, पी क्यू. हे बघा अशी एक फिगर. सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे पी क्यू. हे मोठं डिस्टन्स पी क्यू. मग राहिलेला अल्फाबेट कोणता आहे, आर. ते आता इथे कुठेतरी मध्ये घ्यायचं. ते अंदाजे घ्यायचं. मी तसं काय घेतलं, पी आर 7 आहे. पी आर 7 म्हणजे पी आर हे डिस्टन्स 7 आहे. आर त्यानंतर आर क्यू किंवा क्यू आर बघा. क्यू आर आर क्यू एकच बरं का. क्यू आर किंवा आर क्यू हे डिस्टन्स किती आहे 3. आणि हे सगळं मिळून डिस्टन्स किती आहे सांगा, हे 10 आहे. पी क्यू हे डिस्टन्स 10 आहे. मग ही फिगर काढल्यावर तुम्हाला कळतं की विच पॉइंट लाईज बिटवीन द अदर टू. मग लिहायचं देअरफॉर पॉइंट आर. त्या फिगर साईडला दाखवायची. पॉइंट आर लाईज बिटवीन पॉइंट्स पी अँड क्यू. आणि अगदीच तुम्हाला वाटलं तर पी डॅश आर डॅश क्यू. देअरफॉर पी डॅश आर डॅश क्यू हे असं लास्ट लाईन मध्ये घेऊन टाकायचं. एवढं सोपं आहे. आणि आता समजा तुम्ही लार्जेस्ट डिस्टन्स बघितलं आणि राहिलेल्या दोघांची टोटल जर त्याच्याशी मॅच नाही झाली तर फक्त एवढंच लिहायचं, पॉइंट्स पी क्यू आर आर नॉट कोलिनियर. संपलं. त्याच्या पुढे लिहायचा काही प्रश्नच येत नाही की कोण कुणा, म्हणजे कोलिनियरच नसतील तर कोण कुणाच्या मध्ये असायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ते नॉन कोलिनियर तर उलट बरं कमी लिहावं लागतं तुम्हाला. आणि कोलिनियर असतील तर फक्त एखादी फिगर काढून कोण कुणाच्या मध्ये ते सांगायचं. फिगर काढताना काय करायचं, मोठं डिस्टन्स कोण आहे ते आधी 2 पॉइंट घ्यायचे. मग मध्ये राहिलेला पॉइंट घ्यायचा. त्याच्यावर कोण कुणाच्या मध्ये तुम्हाला सगळं कळतं. आणि चेक करायचं 7 आणि 3 10 टोटल येते की नाही एवढं चेक करायचं. लक्षात आलं सगळ्यांना. ठीक आहे. ओके, आता त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. त्या क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड क्वेश्चन. ठीक आहे बघा. डिस्टन्स आर एस 8 आहे.
डिस्टन्स ST 6 आहे, डिस्टन्स RT 4 आहे. असं तुम्हाला 3 डिस्टन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. आता हे पहिले पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही ठरवूया, आणि कोलिनियर असतील तर मग कोण कोणाच्या मध्ये ते आपण सांगायचं. ठीक आहे. आता याच्यातलं सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे सांगा, तर 8 सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे. बरोबर आहे. डिस्टन्स RS किती आहे, 8. त्याला इक्वेशन 1 घ्या. मग हे सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे. मग राहिलेल्या दोघांची टोटल करा, टोटल. मग खाली द्यायचं डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. सांगा ST किती आहे 6, RT किती आहे 4, टोटल किती आहे 10. ह्याला इक्वेशन 2 दिलं. आता हे 8 आणि 10 इक्वल आहेत का, नाही. मग कसं लिहायचं, डिस्टन्स RS इज नॉट इक्वल टू डिस्टन्स, बघा नॉट इक्वल टू चं साइन बघा, डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. कशावरून, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. हे त्याचं रिझन. मग हे जर इक्वल नसतील तर देअरफॉर ह्याच्यात कोणते कोणते पॉइंट्स आहेत सांगायच्या मध्ये, नाव RS आणि T आहेत. राईट, RST एवढीच नाव आहेत ती मागे पुढे असतात ती. देअरफॉर पॉइंट्स RST आर नॉट कोलिनियर, किंवा पॉइंट्स RST आर नॉन कोलिनियर. दोन्हीचा अर्थ एकच. आर नॉट कोलिनियर म्हणजेच आर नॉन कोलिनियर. मग जर एका रेषेत नसतील तर कोण कोणाच्या मध्ये हे सांगायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे इथंच हा प्रॉब्लेम संपतो. असं याच्यात दोनच प्रकार आहेत, एकतर कोलिनियर असतील किंवा नॉन कोलिनियर असतील. लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे हे 2 टाईप बघून तुम्हाला आता उरलेले सगळे त्यातले क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. काही नाही, सगळ्यात पहिल्यांदा मॅक्सिमम डिस्टन्स बघायचं, मोठं डिस्टन्स पाहायचं, ते डिस्टन्स बाजूला ठेवायचं इक्वेशन 1. राहिलेल्या दोघांची टोटल करायची. ते जर डिस्टन्स इक्वल आलं तर ते पॉइंट्स कोलिनियर आहेत. मग रफ फिगर काढून बघायची एक साईडला आणि त्याच्यावर ठरवायचं कोण कोणाच्या मध्ये आहे. आणि जर ते 2 टोटल ही टोटल ह्याला मॅच नाही झाली तर दीज आर नॉट कोलिनियर, दीज पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. तिथंच संपला प्रॉब्लेम. त्यानुसार तुम्ही आता क्वेश्चन नंबर 3 पूर्ण करणार आहात. थोडक्यात प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे एवढ्या पार्टमध्ये आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता नेक्स्ट पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7 आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. ओके.